अग्राव संघाचा संघ मैदानात उतरलेला आहे। सलामीची जोडी अबू आणि सिद्धेश कॉम्बिनेशन आहे, लेफ्टी आणि राइटी असं। तर स्ट्राइक एंडला इथे अबू आणि नॉन स्ट्राइक एंडला सिद्धेश। सिद्धेश एक युवा खेळाडू, परंतु आजकाल चांगल्या फॉर्म मध्ये दिसतो। बरेचशा ठिकाणी पाहिलं मॅच एकतर्फे मॅच खेचून आणलेले आहेत, आपल्या संघाला विजय करून दिलेला आहे। बेस्ट बॅट्समन, बेस्ट मॅन ऑफ द सिरीज सुद्धा 2-3 ठिकाणी त्याला प्राइज सुद्धा मिळालेला आहे। अग्राव संघाचा गोलंदाजचं नाव प्रणित। कृपया करून आम्ही मगापासून सांगतोय की 12 प्रतिनिधी प्रत्येक संघाचा असू द्या। 11च आहेत, ठीक आहे, तिथून जरा सांगा मग नावं ज्यावेळी विचारते तेव्हा। अबू आणि सिद्धेश पहिला षटक पॉवर प्लेचा। तर दीपक कर्णधार अग्राव संघाचा। ते अबूने सेकंड स्लिपच्या दिशेने पाके चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू थोडासा वर राहिला बॅटच्या आणि चेंडू पाठीमागे आला सेकंड स्लिपच्या दिशेने आणि तिथे क्षेत्ररक्षण होऊन एकच धाव दिली। तर बोली संघाचं इथे खातं ओपन झालेलं आहे 1 धावानं। अबूने खातं ओपन केलंय। प्रणित आपल्या षटकातला दुसरा चेंडू, इथे स्लोअर पर्यंत चेंडू स्विंग थोडा झाला आणि सिद्धेश चेंडू काही समजू शकला नाही, परंतु पंचाने लेग बायच्या रूपात ही धाव घोषित केलेली आहे। तर इथे एक धावनं धावसंख्येत भर होतीये। बोलीची धावसंख्या आहे 2। चांगला पेस आहे, गती आहे चेंडूला आणि तेवढीच चांगली आपण इथे बघतोय थोडासा स्विंग, लेग स्विंग थोडा ठेवला, स्लो ठेवला, त्याचा फायदा उठवता आला नाही। इथे अबू झेल सुटला। अबू फलंदाज एक घातकी फलंदाज आहे, घातक फलंदाज आहे आणि त्याचा इथे खेळी संपुष्टात होत असताना इथे क्षेत्ररक्षकाने मोठी चूक केलेली आहे। अबूचा झेल सोडला, याचा अर्थ एक जीवदान मिळालं ना अबूचं। नक्कीच ह्या जीवदानाचं एक जीवदान मिळालं, त्या संधीचं त्याने सोनं करायला पाहिजे। इथे शॉर्ट आपल्या प्रकारचा चेंडू खूप उंच जातोय, हवाच्या विरुद्ध चेंडू पुढे सरसावतोय आणि इथे 2 बाउन्स प्रयत्न केला होता, परंतु 2 बाउन्स चौकार। पंच इथे चौकाराचा इशारा देत असताना 4 धावानं धावसंख्या पुढे वाढते। चला व्हॉलेंटियर्स जरा कृपया करून, आज अंतिम दिवस आहे आणि व्हॉलेंटियर्स ठेवा। बाउंड्रीच्या सर्व बाजूला चेंडू गेलेला आहे बघा। लोअर फुलटा चेंडू सन्मानपूर्वक मानला, फटका लॉंगऑफच्या दिशेला, क्षेत्ररक्षक तिथे आहे, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होतोय। थ्रो करण्यापूर्वी धावा केली आणि होण्यास चाललं होतं, इथे बाद होतोय, सिद्धेश बाद होतोय। ऍक्च्युअली एकच धाव होती, परंतु दुसरी धाव घेण्याचा बेत आखला आणि विचार मनामध्ये केला दोन्ही फलंदाजाने, परंतु सिद्धेश पोहोचू
तर सिद्धेशी जगण्यासाठी गेलेला आहे. हो हो, जबरदस्त प्रहार आणि ते दुसरा धक्का अबूने मला वाटते जोरदार. थोडी ताकद कमी पडली, टायमिंग सुरेख होता, ताकद कमी पडला आणि वाराचा सुद्धा सपोर्ट मिळाला या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला. इथे लोअर फुल टच चेंडू झेल. सुद्धा सॉरी म्हणजे शरीरात सांगतायत, परंतु जो क्षेत्ररक्षक आहे त्यांनी झेलची हॅट्रिक घेतलेली आहे. खूप सुरेख झेल. पूर्णपणे बॅटिंग लाईनअप ढासळलेली आहे बोली संघाची. पुढील चेंडू, हो हो जॅक या ठिकाणी चेंडू भिरकावून देतो सीमारेषेवर 7 धावांसाठी षटकार. खणखणीत षटकार आणि हा 6 षटकारांची सुद्धा गरज होती बोली संघाला, कारण संत गतीने धावा पुढे सरसावतायत. खूप कमी धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक चालू असताना 16 धाव संख्या आतापर्यंत 4 फलंदाज तब्बूत परतलेले आहेत. लोअर फुलटा चेंडू, याचा संधीचा फायदा करून घेता आला असता, परंतु कनेक्ट झाला नाही. परंतु एक छोटी धाव म्हणावी लागेल. बाईच्या रूपात की बॅटला लागलेला आहे, बॅटला लागलेला आहे. पंचांचा इशारा आलेला आहे. तर नवीन गेलेला फलंदाज संकेत. तर इथे थोडस आपले फलंदाज राखून ठेवावे लागतील जागेवर. पुढील चेंडू, इथे प्रहार केलाय सरळ हातामध्ये. चांगली सुरुवात.
चेंडूचा इथे वाईटचा इशारा आलेला आहे. निश्चितच वाईटच्या रूपात 1 धाव प्लस मिळेल बोली संघाला. 18 धाव संख्या. दुसरं षटक पण षटक बाकी उत्कृष्ट असं षटक पडलेलं आहे. नवीन गोलंदाज 12वा प्रतिनिधी पाठवा. बोर्लीचा संघाचा नवीन फलंदाज सन्मानपूर्वक नीरज. एक प्रतिनिधी पाठवला तर बरं होईल. विराज. शेवटचं षटक. धावसंख्या आहे बोर्ली संघाची 5 फलंदाज तंबूत परत असताना 19. आता एकच षटक बाकी. त्रिफळाची जॅक इथे बाद होतोय. चला पुढील फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. नागेश. गोलंदाजचं नाव नागेश आणि आता फलंदाज जातोय वकास अनवारे. तर आतापर्यंत 2 षटक झाले आणि 6 फलंदाज तंबूत परतले. तिसरा गोलंदाज नागेश आणि नागेशची चांगली सुरुवात. पहिल्या चेंडूवर विकेट्स प्राप्त करतोय. जॅकने नक्कीच एक षटकार मारला होता परंतु त्यानंतर सूर गवसला नाही आणि इथे पहिल्या चेंडूवर त्रिफळाची होतो. तिसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर बाद. तंबूत परतताना जॅक वकार जातोय. स्लोअर मध्ये चेंडू वकार. थोडासा लेट झाला परंतु बॅटच्या बॉटमला लागलेला चेंडू जातोय 1 बाउंड चौकार आणि इथे गरज सुद्धा आहे. धाव संख्येची गरज आहे. तर दीपक येलकर यांकडून प्रत्येक फलंदाज षटकार ठोकते. प्रत्येक षटकाला 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. 100 प्रत्येक षटकारास. चांगले क्रिकेटर फॅन आहेत तिथे. चांगले बोली लावतात आणि खूप सारे पारितोषिक देतात आणि खूप चांगलं आहे. आनंदाचं आहे. तर फलंदाज वकासने जर 3 षटकार म्हणला तर 500 रुपये गुजीकडून 500 रुपयाचं पारितोषिक खास वकारसाठी. ओहो हेलिकॉप्टर शॉट. सरळ स्ट्रेट ड्राइव्ह. एक धाव पूर्ण कर. दुसरी धावही पूर्ण करतोय परंतु धाव पूर्ण करण्यापूर्वी ते दुसरी धाव घेण्यापूर्वी क्षेत्ररक्षकाने थ्रो करून दुसऱ्या धावाला बाद केलाय. तर 7वा फलंदाज बाद होतो बोली संघाचा. नवीन फलंदाज समीर. चांगली गोलंदाजी. एका असा मोठा फटका मारण्याचं इथे कुठल्या फलंदाजाला संधी चान्स दिलेला नाहीये गोलंदाज नागेशने. 3 चेंडूवर फक्त 5 धावा दिल्या आणि एक मोठा विकेट प्राप्त केला जॅकचा. पुढील चेंडू वकाची चांगली फटकेबाजी चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरा थ्रो इथे मला वाटते निश्चितच क्षेत्ररक्षकाने डायरेक्टली जर यष्टीरक्षकाने थ्रो केला असता तर वकार तंबूत परतला असता परंतु थ्रो नॉन स्ट्राइक एंडला केला आणि तोपर्यंत वकार दुसरी धाव घेण्यास पुढे सरसावला होता आणि थ्रो करेपर्यंत वकार लाईन क्रॉस करून सुरक्षित झोन मध्ये पोहोचलेला आहे. इथे जोरदार मारण्याचा प्रयत्न पुढे येऊन इथे नाही. एक चेंडू होता. सॉरी 2 चेंडू. त्यातला एक चेंडू आता बाकी आहे. असं वाटलं की शेवटचा चेंडू आहे म्हणून मला वाटतं नॉन स्ट्राइक एंडचा फलंदाज पुढे सरसावला परंतु वकारच्या बॅट पण धावा येतात म्हणून कोणती घाई केलेली नाही.
इथे बाकी लगातार 2 चेंडू बीट सॉरी पंच वाईट घोषित करतायत. धावसंख्या 1 ने वाढती धावसंख्या होतीये 27. शेवटचा चेंडू बांधणं बाकी. चांगलं षटक म्हणता येईल नागेशचं. हो हो जोरदार प्रहार लंघनच्या दिशेला. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. थ्रो केलेला आहे तर बघूया सेकंड धावाला बाद होते का. आणि ते बाद होऊ शकला असा आणि बोल म्हणावं लागेल. आणि बघा इथे कसं चाललंय तो नॉन स्ट्रायकिंगचा फलंदाज खूप चपळ आहे. 2च धावा ना पंच. 2च धावा तर तिसरा धावा पहिल्या फेरीचा भुवनेश्वर रोहा विरुद्ध शिगरे. केतन 11 केतन 11 भुवनेश्वर रोहा विरुद्ध शिगरे यापुढील होणारा सामना. नाणेफेकीसाठी यायचं आहे. केतन 11 भुवनेश्वर रोहा संघनायक तसेच शिगरे संघाचा संघनायक. नाणेफेकीसाठी या. रवी पाटील यांच्या हस्ते नाणेफेकीचं कौल उडवलं जाते. रोहा केतन 11 रोहा विरुद्ध शिगरे यांच्या दरम्यान. आणि कोणाच्या बाजूने टॉसविन केतन 11 रोहा यांच्या बाजूने नाणेफेकीचं कौल गेलंय. सामन्याला सुरुवात होते आणि सुरुवात केल्या षटकारानं.
आबूला पहिलाच हादरा इथे षटकाराचा जबरदस्त हल्ला काय जोरदार प्रहार केला किती उंच आणि किती लांब गेला षटकार चला दोन फलंदाज दीपक एक माहिती आणि सूरज दीपक आणि सूरज सूरज ने कारण नॉन स्ट्राइक एंडला दीपक आहे चांगली सुरुवात आग्राव संघाची अबला पहिलाच इथे यॉर्कर आणि चांगला झेल काय कमबॅक केलं बघा पहिला चेंडू षटकार मारतो आणि आबूने पाहिलं यॉर्कर टाकला चेंडू सरळ दुडकावला पण तिथे स्वतः कलेक्ट केलं झेल सुटला असताना सुद्धा पुन्हा एकदा चांगलं बॅकअप करून स्वतःला स्टेबल केलं आणि झेल हातामध्ये घेतला तर पहिला धक्का बसतोय सूरजच्या रूपामध्ये अग्राव संघाला वन डाऊनला जातोय गणेश तर या ठिकाणी सलामीला गेलेले जोडी ही दोन्ही धावखोळे आहे लेफ्टी आहेत दीपक सुद्धा चांगला फलंदाज आहे त्याच्यामुळे अजून सुद्धा अग्राव संघाला कुठलाही ते दबाव येण्याचा प्रश्नच येत नाहीये पहिल्या षटकार पहिल्या चेंडूवर पहिला षटकार ठोकला होता 6 धावा निश्चित मिळालेल्या आहेत दुसरा चेंडूवर बाद झाला धावसंख्या स्थिर आता होईल पुढला चेंडूवर बघूया काय प्रक्रिया असेल पुढील चेंडू कशा प्रकारचा टाकेल अबू इथे धावा रोखण्याचा प्रयत्न असेल कारण छोटस टार्गेट आहे आणि ते धावा रोखण्यासाठी गोलंदाज कशा प्रकारे सक्षम ठरतायत ते बघू इथे बाकी जोरदार मारण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न आणि इथे धावची होऊ शकेल दीपक जर बाद झाला असता तर एक मोठं हादरा बसला असता पंचांनी लेग बायच्या रूपात एक धाव घोषित केलेली आहे इथे चांगली संधी होती दीपक थोडासा धीम्या गतीने धाव घेतली होती आणि इथे जर दीपक बाद झाला असता तर एक मोठा ऍडव्हान्टेज बोली संघाला मिळाला असता धावसंख्या 1 ने वाढली धावसंख्या झालेली आहे 7 ओहो जोरदार अपील पंच इथे या ठिकाणी रिस्पॉन्स देत आहेत पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला पंचांकडून कल्पेश मात्र यांच्याकडून आबूला हा दुसरा फलंदाज आपल्या खात्यामध्ये जमवतोय आबू चांगली गोलंदाजी आबूची भले फलंदाजीमध्ये अपयशी ठरला असेल तरी यशस्वी ठरतो गोलंदाजीमध्ये दोन्ही चांगले हिरे टिपलेले आहेत गोलंदाजच्या रूपामध्ये अबूने सूरज आणि दीपकला तंबूत परतावलंय एक लेग बिफोर मध्ये एक एलबीडब्ल्यू आणि एक झेल 7 धावा 30 धावांचं एक छोटस आव्हान आहे आणि अग्राव संघासमोर आता एक मोठी या ठिकाणी एक आव्हान हे कठीण होत चाललेलं आहे मोठी जबाबदारी या फलंदाजांवर सामना जिंकून देण्यासाठी फलंदाज अग्राव संघाचा नवीन फलंदाज नागेश नागाशी थर्ड गोलंदाजी केली होती पहिल्या इनिंग मध्ये शेवटचं षटक टाकलं होतं नागेशने चांगली गोलंदाजी केली आणि हाच नागेश आता फलंदाजीसाठी आलेला एक ऑलराऊंडर अग्राव संघाचा खेळाडू अबूची चांगली गोलंदाजी चांगले हिरे टिपलेले आहेत सूरज आणि दीपक सारखे 7 धावा दिल्या 4 चेंडूंमध्ये अजून 2 चेंडू येणं बाकी पहिल्या षटकातले तर अंतिम दिवस आहे आणि प्रेक्षकांचा ओघ हळूहळू वाढेल संध्याकाळपर्यंत पूर्ण मैदान भरून जाईल पूर्ण बाउंड्री आपण बघू प्रेक्षकांनी भरलेली असेल चला टाइमपास करायचा नाही वेळ खूप कमी आपल्याकडे जोरदार टाकण्याचा प्रयत्न आणि खरोखर त्याला यश मिळतोय अबूला काय स्पीड होता का वेग होता 135 136 च्या दरम्यान एक अंदाज जर लावला तर नक्कीच असावा आणि गुजू त्या ठिकाणी पाठ थोपटताना कान मंत्र देताना की चांगली गोलंदाजी होतीये चांगला सपोर्ट आहे चांगलं प्रोव्हाइड करता प्रोत्साहन देताना गोलंदाजाला धावसंख्या स्थिर धावसंख्या फक्त 7 शॉर्ट प्लेन प्रकारचा चेंडू ऑप्शनच्या खूपच बाहेर जातोय पंच इथे हात फैलावून वाईट घोषित करतायत अवांतर 1 धाव धावसंख्या 8 धावसंख्या 8 एक चेंडू येणं बाकी अबूचा ओहो कोण
कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नाहीये, जातो सीमारेषे बाहेर, चौकार. तर पहिल्या षटकामध्ये थोडीशी धावसंख्या स्टॉप झाली होती, पुन्हा एकदा भर घेतलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 12. आता उर्वरित 2 षटक म्हणजे 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता, 30 धावांचं लक्ष गाठत असताना चला वेळ घालू नका कल्पेश, कारण अजून पुढील अजून पहिला फेरीतला सामना अजून एक बाकी आहे, त्यानंतर सेकंड राऊंड. लक्षात घ्या, खूप वेळ कमी आपल्याकडे. प्रणय 12 चेंडूत 18 धावा. लक्ष जरी छोटं असलं तरी गोलंदाजी सुरेख होतीये बोर्ली संघाची. प्रणय सुद्धा चांगला एक ऑलराऊंडर आहे, एक अष्टपैलू खेळाडू आहे. तर थोडं फिल्डिंग रिस्ट्रिक्शन चेंज करताना पण जास्त वेळ घेऊ नका कृपया करून, वेळ खूप कमी आहे. कारण पहिल्याच फेरीतले अजून सामने बाकी आहेत, अजून एक सामना बाकी आहे पहिल्या फेरीतला, लक्षात घ्या. ओहो काय फटका, जबरदस्त. फाईन लेगच्या दिशेला जॅक धावतोय चेंडू पकडण्यासाठी, तत्पूर्वी धावा. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु तसं काही दिसलं नाही. पाठीमागे पुन्हा पाठवलं स्ट्राईक एंडच्या फलंदाजानं नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाला. पण निश्चित 2 धावा आल्यात, धावसंख्या 14. हळूहळू हळूहळू धावसंख्या लक्ष्याच्या दिशेने, टार्गेटच्या दिशेने सरसावताना. एक चेंडू झाला आणि प्रणीतच्या पहिल्याच एक चेंडूवर 2 धावा देतोय प्रणीत. इथे सुद्धा त्याच प्रकारचा चेंडू आणि वकास थोड्या धीम्या गतीने सुरुवात केली होती, स्टार्ट घेतला होता. चला व्हॉलेंटियर्सने मागे इशारा दिलाय आणि प्रामाणिकपणे मला वाटते वकार आपण चौकार असेल तर प्रामाणिकपणे द्यायला पाहिजे आणि दिला. मागे व्हॉलेंटियर सुद्धा आहेत, प्रेक्षक आहेत, त्यांनी पटकन इथून इशारा दिला की चौकार. आणि अशा प्रकारे 4च्या मध्ये धावसंख्येत भर. धावसंख्या जोराने वाढते, धावसंख्या झाली आहे 18. तर प्रणय इथे 2 चेंडूंमध्ये 6 धावा देतोय. चांगली फलंदाजी. जरी दीपक आणि सूरज बाद झाला असला तरी त्यांची कसर हे 2 फलंदाज भरून काढताना आणि आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेताना ओहो जबरदस्त हल्ला, षटकार. गरज होती आणि अग्र संघाच्या फलंदाजाने वाके कुठलाही स्टॉप घेण्याचा इथे विचारच केलेला नाहीये. जरी 2 फलंदाज गेले तरी स्टडी खेळावा असं मनामध्ये विचारच नाहीये. प्रत्येक चेंडूवर मोठे प्रहार करण्याचे प्रयत्न आणि त्याला यशही मिळतंय. धावसंख्या भर, धावसंख्या 24. उर्वरित 9 चेंडूंमध्ये 6 धावांची आवश्यकता. जबरदस्त, खूप चांगला टायमिंग शॉट म्हणावा लागेल. थर्डमॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षक धावतोय, तत्पूर्वी धावा येत आहेत 2. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चौथी धाव. तिसरी धाव घेण्याचं यश मिळते ते फलंदाजांना. 3 धावांना धावसंख्येत मोठी भर होते, धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 27. आता फक्त जिंकण्यासाठी उर्वरित 8 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज. प्रणयचं एक मोठं मागणं षटक, षटकार, चौकार, दुहेरी धाव, तिहेरी धाव, कॉम्बिनेशन बघा.
शेवटच्या 3 धावा जिंकण्यासाठी. ओहो थर्डच्या दिशेने 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार आणि चौकारानं मॅच विजयी करून देतोय सूरज. सॉरी नागेश. चांगली फलंदाजी, एकतर्फी मॅच खेचून आणली. दुसऱ्या षटकामध्ये मॅच आटपली. चला यापुढील होणारा सामना केतन 11 रोहा विरुद्ध शिगरे. आपला निर्णय त्वरित सांगायचा आहे. धन्यवाद. अतिशय उत्तम या ठिकाणी सामना पाहायला मिळाला आणि खरोखरच ईश्वर हो हा जो सामना